दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भोसरी येथील नवरात्र उत्सव मंडळाला डॉल्बी डीजेची बंदी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी केले आवाहन. आज सकाळी 11 वाजता भोसरी पोलीस ठाणे येथे भोसरीतील सर्व नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्ते, सभासद, सदस्य यांना आमंत्रित करून नवरात्र उत्सवातील नियम व अटी सांगून गणेश उत्सव ज्याप्रमाणे परिपूर्ण चांगल्या प्रकारे झाला, त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवसुद्धा हा कोणत्याही गैरप्रकार न होता परिपूर्ण व्हावा, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपजी घोरपडे यांनी सर्व भोसरीतील नवरात्र उत्सव मंडळ सभासद, सदस्य, कार्यकर्ते यांना सूचना केल्या. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार, महिलांची छेडछाड अथवा चोरीमारी होऊ नये यासाठी दक्षता सर्वांनी मिळून घेतली पाहिजे, असे घोरपडे यांनी सांगितले. तर काय सांगाल या भोसरी गावामध्ये जे काही नवरात्र उत्सवाचे मंडळ आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आपण या ठिकाणी पोलीस ठाण्यामध्ये बोलावून त्यांना काही आदेश दिलेले आहेत, त्या मला आता माहिती कळली. त्या संदर्भामध्ये आपण काय सांगाल? नमस्कार, मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, भोसरी पोलीस स्टेशन. आज रोजी नवरात्र उत्सव 2025च्या अनुषंगाने भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे काही नवरात्र उत्सव मंडळ हे नवरात्र उत्सव साजरा करणार आहेत. त्या सर्वांची आज अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची आज आम्ही भोसरी पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेण्यात आलेली आहे. सदर मीटिंगमध्ये उत्सवाचे स्वरूप कसे असावे, उत्सवाच्या परवानग्या कशा घ्याव्यात वरिष्ठांकडे, वरिष्ठ कार्यालयाकडनं, तसेच उत्सवाकरता कोणीही डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटचा वापर करू नये याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच मंडपाचे परवानगी घेण्याकरता, MSCBच्या परवानगी घेण्याकरता संबंधित खात्याकडनं त्यांच्या योग्य त्या परवानग्या घेऊनच आपण मंडपाचे आणि लाईटचे व्यवस्था करावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदर उत्सवामध्ये महिला आणि मुलींचे जास्त प्रमाणात सहभाग असल्याने महिला आणि मुलींच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची छेडखानी होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडणार नाहीत या संदर्भात पदाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. आणि आमच्या सदर ठिकाणी ज्या ठिकाणी मोठे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आम्ही स्वतः हजर राहून, आमचा स्टाफ हजर राहून पेट्रोलिंग करणार आहे आणि बंदोबस्ताचे नियोजन करणार आहेत. वरील सर्व अटीचे त्यांनी मंडळाच्या अध्यक्षांनी पालन करावे आणि उत्सव शांततेत साजरा करावा याबाबत आम्ही त्यांना मार्गदर्शक आणि सूचना दिलेल्या आहेत.